आजचा दिवस माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे कारण आज मी बनवणार आहे घरामध्ये मशरूमची भाजी। आता तुम्ही म्हणाल की यात काय विशेष हे आहे की आयुष्यात पहिल्यांदाच मशरूमची भाजी बनवतेय आणि हे मी कधी खाल्ली पण नाही आणि कधी बनवली पण नाही। आणि खरं तर हा बेत डुगूच्या बाबांचा आहे। त्यांना खूप दिवसापासून मशरूम खायची इच्छा होती। त्यांच्या आवडीचं म्हटलं नाही कसं म्हणणार, मग त्यांनी हे पाकिट आणून दिलं आणि बनवायला सांगितलं। अगोदर मला वाटलं खूप कडक असतील पण खूप सॉफ्ट होते आणि त्याला कोमट पाण्यामध्ये धुवून घेतलं, त्यातली माती काढली, मग त्याला हळूहळू चिरून घेतलं आणि एकदम इझी रेसिपी शोधून ठेवली होती जेणेकरून पहिल्याच प्रयत्नात ती फसायला नको। मशरूमचे बारीक काप करून घेतले, 1 कांदा, 2 टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून घेतलं। मग गरम तेलामध्ये 2 तेजपत्ता, थोडंसं जिरं आणि जे मसाल्याचं वाटण केलेलं त्यामध्ये टाकलं आणि घरचे काही काळे मसाले होते ते त्यामध्ये ॲड केले आणि त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। मग कापलेले मशरूम टाकले आणि त्याला मिक्स केलं आणि 10 मिनिटं शिजवून घेतलं आणि मस्त माझी मशरूमची भाजी पण रेडी झाली होती। मग लगेच पोळ्या पण करून घेतल्या आणि डुगूच्या बाबांची वाट बघितली। त्यांना थोडा उशीर होणार होता पण त्याचा सुगंध एवढा छान येत होता की मला खूप भूक लागलेली। मग मी वाढून घेतलं आणि खरी परीक्षा होती ती म्हणजे टेस्टची। आणि खरं सांगू का, मशरूम म्हटलं की मला वेगळंच वाटलेलं पण पहिला घास खाल्ला ना, खरोखरच खूप टेस्टी लागते आणि एकदम सॉफ्ट आणि ज्युसी लागत होतं आणि पहिल्यांदाच खाल्ली म्हणून खूप छान लागली। जेवण झाल्यानंतर डुगूसाठी बनवलं होतं टोमॅटो सूप, तिला पण खूप आवडलं, आवडीने पिलं। तर असा होता आजचा माझा ब्लॉग। तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय।